कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कोणी येणार ग, होणार ग कोणी येणार ग, आई तू बाबा मी। चंदन, अरे काय आहे सगळं? अरे काय म्हणजे आता या सगळ्या गोष्टींची गरज लागणार आहे दिव्या। माणसं काही गरज नाही याची। काय म्हणालीस? नाही काही नाही। बरं ऐक, आपल्याला डॉक्टरकडे जायचं आहे, मी आजची अपॉइंटमेंट घेतली। का? का म्हणजे काय, अगं आता रेग्युलर चेकअप साठी आपल्याला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे। त्यांना विचारायला नको की तू आता काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, किती आराम करायचा, कसा करायचा, कधी उठायचं, कधी झोपायचं, काय खायचं काय नाही खायचं। बाप रे बाप दिव्या। चंदन पण बीण काही नाही, या बाबतीत मी तुझं काहीच ऐकणार नाही। अरे बघ ना बाहेर ऊन किती आहे, त्रास होईल मला, आज नको। खूप ऊन आहे ना बाहेर। ठीक आहे, मग मी उद्याची अपॉइंटमेंट घेतो, चालेल? बरं ऐक ना, इकडे इकडे इकडे। अरे हळू 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 हळू। बस 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 बस। हा हे बघ मी काय काय आणलं बघ, हे बघ गाडी, सॉफ्ट टॉयज, बस काय। चंदन काय गरज आहे या सगळ्यांची? अगं आता याचीच गरज आहे सगळ्यात जास्त, अशा खूप खेळण्यांनी आपलं घर भरणार आहे। वेडायस तू, किती आणलंयस हे सगळं? अगं एवढंच नाही, अजून खूप काही घेऊन येणार आहे मी। बरं आणि हे सगळ्यात महत्वाचं, हे पुस्तक तू पूर्ण वाचून काढायचं। हा गर्भसंस्कार? येस, अगं हे पुस्तक वाचल्याने आपल्याला कळेल की आपल्या बाळावर आपण कशा प्रकारचे संस्कार करायला पाहिजे, हो की नाही? हो, पण मला पुस्तक वाचायचा कंटाळ येतो। अरे मग नको वाचू, मी वाचून दाखवेल, तू नुसतं ऐक। ओके ओके। हा आणि हे बघ, हे बाळाचे फोटो, हा हे सारखं बघत राहायचं तू, म्हणजे कसं आपलं बाळ सुद्धा असं छान जन्माला आलं, असं गोल गुबगुबीत बघ ना, किती छान आहे बघ, याचे डोळे ते वगैरे मस्त आहे ना एकदम। हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, हा हे बघ कसलं भारी आहे बघ ना, तोंडावर बोट घालून। काय ग दिव्या, तुला आवडलं नाही का? आवडतंय ना, खूप आवडतंय खरं? हो। मग हे बघ मी अजून काय आणलं बघ, हे मोजे किती मस्त आहेत ना। हे हातात घालतात, हे मोजे आहेत। अच्छा हे मोजे आहेत, वाव। पण किती मस्त आहे बघ ना, किती छोटे आणि क्यूट आहेत ना, मस्त एकदम। आणि हे बघ अजून खूप काही आणलंय मी दिव्या, तुला काय काय दाखवू मी, बाप रे बाप। चंदन ऐक ना, तू जरा अति करतोय सरे, काही गरज नाहीये याची। अगं काहीतरीच करत बस। अगं हिला काय झालं आधी? कोणी येणार ग? आशू, तुम्ही आणखी थोडा विचार करा, कारण त्या घराचे कागदपत्र जगदीशच्या नावावर आहेत आणि आपल्याकडे तर काही पुरावा नाहीये। आणि असं असताना देखील तुम्हाला ती केस लढायची आहे का? नाही साहेब, विचार कसला करायचा आहे त्यात? तो काका एकदम फ्रॉड आहे। त्यांनी ज्या काही सह्या केल्या आहेत, जे पेपर्स तयार केलेत ना, ते सगळे काहीतरी गडबड घोटाळे करून उलटे सुलटे धंदे करून पेपर्स आणलेत। सो आपल्याला केस करायचीच आहे आणि शेवटी आपण सत्याच्या बाजूनी लढतोय, सो सत्य समोर येणारच आहे। आणि फक्त प्रश्न सत्याचा नाहीये, त्यांनी ते घर लुबाडलं नाहीये, तर आजींच्या आठवणी लुबाडल्यात। शिवाच्या पप्पांनी पै जमा करून ते घर उभं केलंय। शिवाच्या आजीची त्यांची ती शेवटची आठवण आहे आणि ह्यांनी ती लुबाडली, त्यामुळे ते घर आपल्याला परत मिळवणं गरजेचं आहे। आपण एक काम करूया आशू, पोलिसांना सांगू जगदीशची परत एकदा चौकशी करायला। ठीक आहे, तुम्ही जर शुअर असाल तर माझी काही हरकत नाहीये। नाही, आम्ही शुअर आहोत सर, आपल्याला ही केस करणं गरजेचं आहे। शेवटी सत्याच्या मार्गाने लढतोय, बाहेर येईलच सत्य, नाही का? कारण शेवटी सत्याचा विजय असतो आणि तो आताही होईल। बरं आशू, तू घरी जा, मी बोलतो यांच्याशी। हो, तुझी तिथे जास्त गरज आहे। येस, चला भेटूया, थँक्यू। आशूने जसं सांगितलंय तसं आपल्याला केस तर करायचीच आहे। काकू, अगं तू ठेव ना, मी वाढते ना, आज सगळं मी करणार आहे। चल, मी तुला वाढलंय, तू जेवायला बस 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 बस। बरं
बस तू जेव. कीर्ती, मला असं वाटायला लागलंय ना की किचनचा सगळा ताबा आता तूच घेतलास. काही काय काकू, अगं आपल्या माणसांना खायला करून घालणं याच्यासारखं पुण्य नाहीये जगात. आणि सगळंच पुण्य काय तुमची सून शिवाच कमवणार? कधीतरी मला पण गमवू दे. बरं आता तुम्ही जेवा आणि काकू मला सांग कसं झालंय ते. दिसतं तरी सगळं छान आहे. हा, आजी पोटभर जेवा हं? काय आता माणसं वाढलीत म्हणून जरा दगदग होते माझी, पण आता एवढ्या माणसांसाठी किती प्रमाण घ्यावं लागतं हे कळलंय मला. कीर्ती अगं हे बरंच झालंय, पण ही सगळी आपलीच माणसं आहेत. पण आता घरात जर पाहुणे आले ना तर त्यांचा सगळा स्वयंपाक तू करायचा. हो हो, आता मला काही वाटत नाही. आणि आता बास झालं माझं कौतुक. जेवा पटापट, नाही तर सगळं थंड होईल. शिवा जेव. हा, काय झालं शिवा? छान झालं जेवण. अगं आम्हाला पण आश्चर्यच वाटतंय, पण कीर्ती छान झालं. हो, आश्चर्य वाटणारच ना. काय कीर्ती ताई? काय झालंय शिवा? सीताई, हे जेवण माझ्या आईच्या हातचं आहे. काही काय बोलताय तुम्ही? मी बनवलंय जेवण. आईच्या हातची चव मला बरोबर कळते. मला पण असंच वाटतंय. हे काय आहे कीर्ती? काय म्हणजे? खोटं बोलते ती. शिवाला माझं कौतुक झालेलं कधी बघवलंय का? नाही नाही, आवडलं असतं ना. कौतुक झालेलं आवडलं असतं, पण ते तुमच्या हातचं असतं तर. शिवानी, आई बाज झालात. सीताई, हे बघा, हे जेवण माझ्या आईने केलंय आणि हे कीर्तीताईंनी तिला करायला सांगितलं. हे काय आहे? कुठली पद्धत आहे ही वागायची? तुला कळत नाही? तुला करायचं नव्हतं तर तू मला सांगायला हवं होतंस. तू त्या पाहुणे आहेत ते आपल्या घरच्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.